केवळ एक दोन चित्रपट करूनही खूप प्रसिद्धी मिळणारे अनेक कलाकार होऊन गेले। याच पंक्तीत बसणारी नायिका म्हणजे शलाका। मोजके चित्रपट करूनही शलाका यांना खूप प्रसिद्धी मिळाली। बहादर सौंदर्याने शलाका यांनी मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली होती। त्यांचा ठकास महाटक हा अशोक सराफ यांच्याबरोबरचा चित्रपट खूप गाजला होता। या चित्रपटामुळे अभिनेत्री शलाका प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या। तसेच ननंद भाऊजे चित्रपटातील गाजलेले चंपा चमेली की जाई अबोली हे सुप्रसिद्ध गाणे शलाका यांच्यावर चित्रित झाले होते। शलाका यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या दिसायला अगदी हिंदी चित्रपट अभिनेत्री नीतू सिंग सारख्या दिसत होत्या। त्यामुळे त्यांना मराठीची नीतू सिंग म्हणूनही ओळखले जाऊ लागले होते। सुरुवातीच्या काही चित्रपटात त्यांनी जबरदस्त अभिनय करून आपल्या करिअरची जोरात सुरुवात केली। मात्र काही सिनेमे करून त्या अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाल्या। नंतर त्या आजपर्यंत पुन्हा कुठल्याही चित्रपटात दिसल्या नाही। आज तब्बल 40 वर्षांनी त्या कुठे असतात आणि काय करतात हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। शलाका यांचे खरे नाव सीना धराधर आहे। त्यांचे बालपण मुंबईतील वांद्रे परिसरात गेले। लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी शाळा आणि कॉलेजमध्ये अनेक एकांकिका आणि नाटकातून कामं केली। यातूनच त्यांना चित्रपटामध्ये काम करायची संधी मिळाली। 1980 साली आलेला शरण तुला भगवंता हा त्यांचा पहिला चित्रपट होता। या चित्रपटात त्यांना अरुण सरनाईक, अशोक सराफ, पद्मा चव्हाण आणि कुलदीप पवार या दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळाली। त्यानंतर 1981 साली त्यांनी ननंद भाऊजे आणि घर जावई या चित्रपटात काम केलं। पुढे त्या मायबाप, आपलेच जात आपले जोड या चित्रपटातही दिसल्या होत्या। 1984 साली आलेल्या ठकास महाटक या सिनेमाने त्यांना स्टार बनवलं। चित्रपटात त्यांना अशोक सराफ यांच्यासोबत लीड रोलमध्ये काम करायची संधी मिळाली। या चित्रपटामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव झाले। इतके यश मिळूनही शलाका कला विश्वापासून दूर निघून गेल्या। नंतर पुन्हा कुठल्याही सिनेमात दिसल्या नाहीत। पुढे त्यांनी एका डॉक्टर व्यक्तीशी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम ठोकला। लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली। आता त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून तिलाही एक मुलगी आहे। आता त्या आपल्या गोड नातीसोबत वेळ घालवताना दिसतात। मुंबईतील जोगेश्वरी भागात ते आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत। शलाका या आता सिनेसृष्टीपासून दूर असल्या तरीही त्यांनी केलेल्या कामामुळे त्या आजही लोकांच्या स्मरणात आहेत।